प्रभू सियावर रामचंद्र की जय. आपल्या सर्वांचं आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र वावरिले या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. अथ एकादशमुख श्री हनुमत कवचम. आपण बघितलं तर 11 मुखी हनुमत कवच हा उपदेश सर्वप्रथम ब्रह्माजींनी सनंदन यांना केलेला होता. या कवचामुळे सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात, असुरी प्रवृत्तीपासून आपले रक्षण होते, सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त होते. मृत्यूलोकातील सर्व प्राण्यांना अतिशय पुण्यदायी व कल्याणप्रद असे हे कवच आहे. या कवचाच्या वाचनामुळे किंवा ऐकल्यामुळे सर्व प्रकारे रक्षण होते, पुत्रप्राप्ती होते, धनप्राप्ती होते, तसेच शत्रूंचं मर्दन होतं, म्हणजे शत्रुपीडा निवारण होते, स्वर्ग प्राप्ती होते. असे हे सर्व मनोकामना पूर्ण करून देणारे कवच ज्यांना शक्य असेल त्यांनी दररोज 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा अशा पद्धतीनं पठन केले असता आयुष्य प्राप्ती होते, दीर्घायुष्य प्राप्ती होते. सलग 1 वर्षभर 11 पाठ दररोज केले असता पवनपुत्र मारुतीरायांचे साक्षात दर्शन होते, यात कोणतीही शंका नाही. प्रत्येकाने आपापल्या इच्छा व्यक्त करून, आपण संकल्प करून हे स्तोत्र श्रवण करावे. तसेच मंगळवारी व शनिवारी याचे 21 पाठ केले असता आपण मारुतीरायांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर तुपाचा दिवा लावावा व आपल्या 21 पाठ श्रवण केले असता निश्चितपणे आपल्या सर्व कार्यसिद्धी होते. असे सलग 1 महिना केले असता आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. असे हे अथ एकादशमुख श्री हनुमत कवचम. विनियोगाः. ओम अस्य एकादशमुख श्री हनुमत कवचस्य श्री सनंदन ऋषिः अष्टोपछंदा प्रसन्नात्मा श्री हनुमत देवता वायुसुता बीजम मुख्य प्राणशक्ति सर्वकामना सिद्ध्यर्थपाठ हे विनियोगाः. ध्यानम. कपि क्षत्रान्तकरं दसिंहं गणपं गरुडं तथा भैरवं वाराहं रुद्रात्मकं हैमुखं शेषं च सौम्याननम्. इत्येतानि मुखानि धारयन्तं वायोसूतं धीमहे भक्तानाभङ्करं हनुमन्तं रामस्य दूतं बलं. मूलमन्त्र. ओम ऐं श्रीं ह्रां ह्रीं ह्रूं ह्रं स्प्रें हंस्त्रो हस्ते हस्रोः कौचारम्भाः. स्प्रें बीजशक्ति धृकपातु शिरो मे पवनात्मजा. क्रौं बीजात्मा नयनयो पातु मा वानरेश्वराः. ओम क्षं बीजरूपी कर्णो मे सीताशोकविनाशना. ओम ग्लौं बीजवाचो नासान् लक्ष्मणप्राणदायका. ओम वं बीजार्थश्च कण्ठं मे अक्षयक्षयकारका. ओम राम ऐं बीजवाचो हृदयं पातु मे कपिनायका. ओम वं बीजकीर्तितः पातु बाहु मे चाञ्जनीसूता. ओम राम बीजो राक्षसेन्द्रस्य दर्पः पातु चोदरम्. सौं बीजमयो मध्यं मे पातु लङ्काविदाहका. ह्रीं बीजद्रो गुह्यं मे पातु देवेन्द्रवन्दिता. रं बीजात्मा सदा पातु चोरुवारीदिलङ्गना. सुग्रीवसचिवा पातु जानुर्मे मनोजवाः. पादोपादतले पातु द्रोणाचलधरो हरे. आपादमस्तकं पातु रामदूतो महाबला. पूर्वे वानरवक्त्रो मा चाग्नेयां क्षत्रियान्तकृत. दक्षिणे नारसिंहस्तु नैऋत्याङ्गणनायका. वारुण्यां दिशि मां व्यात् खगवक्त्रो हरीश्वरा. वायव्यां भैरवीमुखा कौवेर्यो पातु मे सदा. क्रोडास्या पातु मे नित्यम् ईशान्यां रुद्ररूपधृक्. ऊर्ध्वं हयानना पातु त्वदाशेषमुखस्तदा. रामस्या पातु मा नित्यं सौमरूपी महाभुजः. इत्येवं रामदूतस्य कवचं प्रपठेत् सदा. फलश्रुति. एकादमुखस्येदं दिव्यं वै कीर्तनं मया. रक्षगणं कामदं सौम्यं सर्वसम्पदविदायकं. पुत्रदं धनदं चोग्रं शत्रुसङ्गविमर्दनं. स्वर्गापुर्गदं दिव्यं चिन्तितार्थप्रदं शुभम्.
एतत् कवचमध्यात्वा मन्त्रसिद्धिर्न जायते 40 सहस्राणि पठेत् श्रद्धात्मना नराः एकवारं पठे नित्यं कवचं सिद्ध्यता महत् द्विवारं वा त्रिवारं वा पठेदायुष्माप्नुयात् क्रमादेकादशादेवम् आवर्तनं कृतात् सुधे वर्षान्ते दर्शनं साक्षात् लभते नात्र संशयः यं यं चिन्तते कामं तं तं प्राप्नोति पुरुषः ब्रह्मोदीरितमेतद्धि तवाग्रे कथितं महत् इत्येवमुक्त्वा कवचं महर्षि तृष्णीं बभूवेन्दुमुखीं निरीक्ष्य सन्दृष्टा चित्तापि तदा तदीय पादो ननामा अतिमुदा स्वभर्तुः इति एकादशमुख श्रीहनुमत्कवचं सम्पूर्णम्। प्रभु सियावर रामचंद्र की जय। प्रभु सियावर रामचंद्र की जय। प्रभु सियावर रामचंद्र की जय। पवन पुत्र हनुमान की जय। पवन पुत्र हनुमान की जय। पवन पुत्र हनुमान की जय। बोला बजरंग बली की जय। बोला बजरंग बली की जय। बोला बजरंग बली की जय। मंडळी, आपणा सर्वांना विनंती आहे, अशीच दुर्मिळ स्तोत्र, दुर्मिळ कवच ऐकण्यासाठी निश्चितपणे आपण तत्काळ लगेचच आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र वावरे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका, तसेच कमेंट करायलाही विसरू नका। प्रभु सियावर रामचंद्र की जय। पवन पुत्र हनुमान की जय।